अभी ये व्यू देखने के लिए तुम्हें नासिक या इगतपुरी जाने की जरूरत नहीं है, क्योंकि ये जगह है सिर्फ भुसावल से 40 किलोमीटर की दूरी पर। आता मही रील तुमच्या फीडमध्ये गेली असेल तर फॉलो वगैरे टाका भाऊ। आता तुम्ही ना या जागेवर जायचा विचार करीच घेतला असेल तर व्हिडिओ पुरा लास्ट पर्यंत वाचा, नाही तर या जंगलामध्ये कुडवी भटकी जासा। तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये समोर पहाड दिसत आहे त्याच पहाडांवर आपल्याला यात जाणं। पहिले तर सगळ्यांना आपल्या आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरी घेतलं आणि मग निघाले तापी नदीच्या पुलाकडून सीधा अंजाळे मार्गे। अंजाळ्याच्या नंतर आम्ही आले सीधा यावलमध्ये। यावलमधून राईट टर्न मारेस आणि आम्ही गेले चोपड्याच्या रस्त्याने। चोपड्या रस्त्याने जाता जाता तुम्हाला एक लेफ्ट टर्न लागतो, त्या लेफ्ट टर्न मधून आपल्याला जाणं पडतं हरिपुरा डॅम कडे। तुम्हाला जर एक्झॅक्ट लोकेशन माहिती असेल तर साडी ये जा, नाही तर आडी भटकी जासान भाऊ ना। भटकल्यावर आडी गुगल मॅप बी चालत नाही, कारण की आडी नेटवर्कच नसतं मोबाईलमध्ये। आम्ही तर डॅमवर पोची गेले होते। आता आडी पाऊस कमी असल्यामुळे या डॅमले पाणी नव्हतं, म्हणून डॅमच्या सेंट्रीवर गाड्या लायसन आम्ही गेले डॅमच्या बॅकवॉटर्स कडे। बॅकवॉटर साईडला जायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागतील, पण तो 5 मिनिटाचा रस्ता एवढा डेंजर होता की पाय स्लिप झाला म्हणजे डायरेक्ट पाण्यात। फाइनली अपन पोची गेले होते बॅकवॉटर्स कडे। और यहाँ का व्यू देखकर मेरे अंदर का छोटा बच्चा ही जग गया था, जो कि अपने आप ही डांस और शाहरुख खान की पोजें देने लग गया था। और ये व्यू आपको कैसा लगा मुझे कमेंट में जरूर बताना। आता एवढ्या भारी जागेवर आल्यावर तुमचा भाऊ फोटो आणि व्हिडिओ काढणार नाही असं तर होणार नाही। मग लवकर व्हिडिओ आणि फोटो काढी घेतले भाऊ, कारण की डायरेक्ट वाघ येता पाणी प्यायले। म्हटलं चला आता अडून बॅकवॉटर सोडून निघाल्यावर आम्हाला जाणं होतं पाडावर, कारण की पाडावरून आपलं भुसावळ कसं दिसतं ते मला पाहणं होतं। पण भुसावळ तर काही दिसलं नाही, पण ते फॉलोचं बटन दिसत असेल तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करीत घ्या।